हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे राजेश आणि तुम्ही पाहत आहे फुल ऑन सफर धमाकेदार मराठी यूट्यूब चॅनल. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत या यूट्यूब चॅनलवर. तर मी ॲक्च्युली शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो आहे. तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो गाईज, तर आता आम्ही शिर्डीला पोचलो आहे आणि इथून आता चाललो आहे फ्रेश व्हायला. तर पहिले एक रूम बघून थोडं फ्रेश होतो आणि नंतर दर्शन घेऊ. साईबाबांचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही बाजूलाच असलेल्या गार्डनमध्ये थोडंसं फिरलो. त्या गार्डनमध्ये तुम्ही पाहू शकता एक साईबाबांची सुंदर मूर्ती उभारली आहे. त्याच्याच बाजूला साईबाबा आणि एक लहान मुलगी असा एक सुंदर देखावा उभारला आहे. तुम्ही पाहू शकता या गार्डनमध्ये जेवढे पण देखावे आहेत अतिशय सुंदर आहेत. त्यातच माझा हा हिरो गार्डनमध्ये एक हातात छोटंसं खेळणं घेऊन फिरतोय. गार्डनच्या बाहेर आणि मंदिराच्या बाजूला तुम्ही पाहू शकता एक छोटासा सेल्फी पॉईंट बनवून ठेवला आहे. तसेच हे आहे इथलं मार्केट, जे अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे. इथे समोरच लाडूचा प्रसाद मिळतो. त्याच्याच बाजूला द्वारका माई आहे, जे की साईबाबांचं निवासस्थान म्हटलं जातं, जिथे साईबाबा राहायचे. आणि हे आहे बाजूला लागूनच मार्केट. तसेच या ठिकाणी लाडू आणि पुरी असा एक प्रसाद मिळतो. इथून दर्शन घेतल्याच्या नंतर आमचा पुढचा प्रवास म्हणजे नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायला निघालो. शिर्डीवरून नाशिकला यायला जी आम्ही बस पकडली होती ती रस्त्यातच खराब झाली. नंतर आम्ही दुसऱ्या बसने नाशिकला येऊन पोचलो. हे आहे नाशिकचं ST बस डेपो. तुम्हाला इथून त्र्यंबकेश्वरला जायला ST बस मिळू शकते. नाशिक टू त्र्यंबक जवळपास 1 तासाचं रनिंग आहे आणि ट्रॅव्हलिंग फेअर 50 रुपये. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. नाशिकपासून आम्ही बस पकडल्याच्या नंतर त्र्यंबकेश्वरला पोहोचेपर्यंत आम्हाला जवळपास 1.5 तासच्या वरतीच लागला. त्याचं कारण म्हणजे रोड खराब, रस्त्याचं काम चालू होतं आणि ट्रॅफिक. त्र्यंबकला पोचल्याच्या नंतर सर्वप्रथम आम्ही एक रूम शोधला, थोडंसं फ्रेश झालो आणि नाईट आऊटला बाहेर आलो. तर चांगले रूम पाहिजे असतील तर तुम्हाला 1500पासून पुढे मिळू शकतात. कुठे चाललोय आपण? हे आहे कुशावर्त कुंड. या कुंडाची पौराणिक कथा खूप जुनी आहे. असं म्हटलं जातं
महर्षी गौतमांनी ब्रह्मगिरीवरून वाहणारी नदी कुशगवताच्या सहाय्याने अडकवून ठेवली, म्हणून याला कुशावर्त कुंड म्हणतात. मग सकाळी आम्ही निघालो महादेवाचं दर्शन घ्यायला. आणि बघतो तर काय, गर्दी खूपच जास्त. बघा किती गर्दी आहे ती. तुम्हाला काय वाटतं ही गर्दी पाहून? ही गर्दी रोज अशीच असते की कमी असते याच्याबद्दल कल्पना तर नाही आहे, पण आम्ही दर्शनाला लेट निघाल्यामुळं कदाचित असावी. हा जो हॉल बघताय ज्याच्यामध्ये खूप सारे लोक लाईनीमध्ये उभे आहेत. या हॉलमधून जशी लाईन संपते तसं आपण मंदिरमध्ये एंटर होतो. तसं बघायला गेलं दर्शनाला आम्हाला 4 ते 5 तास लागले. मी दर्शनाला निघालो 7 वाजता आणि आमचं दर्शन झालं जवळपास 11:30 वाजता. जमेल तेवढे प्रयत्न केलेत महादेवाचं दर्शन दाखवायला. तुम्ही पाहू शकता. हे आहे महादेवाचं मंदिर. बहुतेक काही काम चालू असल्यामुळं हे स्ट्रक्चर इथे उभारलेलं दिसून येत आहे. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट येऊन पोचलो पंचवटीला. ही आहे पंचवटी आणि ही आहे येथील गोदावरी नदी. या ठिकाणी श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण आपल्या 14 वर्षाच्या वनवासादरम्यान या ठिकाणी येऊन राहिले होते. या ठिकाणी एक गुफा आहे जिचं नाव आहे सीता माता गुफा. या ठिकाणी श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे तिघे राहायचे आणि त्याच ठिकाणी आता आपण चाललो आहोत. नमस्ते गाईस. पंचवटीमध्ये श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे तिघे 14 वर्षाच्या वनवासादरम्यान पंचवटीमध्ये ज्या ठिकाणी राहत होते त्या गुफेला सध्या माता सीता गुफा या नावाने ओळखलं जातं. त्या ठिकाणी आम्ही जायला निघालो. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला असं निदर्शनास आलं काही कामाकरता पर्यटकांसाठी बंद केली होती, तर त्याच्यामुळे आम्हाला ती बघायला भेटली नाही आणि तुम्हालाही दाखवता आली नाही. तर आतापर्यंत जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.